11 वर्षापूर्वी आपल्या सोलापूरला दमानी पुरस्कार सुरू होता. काही अडचणीमुळं थांबला आणि पहिला मी फोन घेतला रवी देशमुखचा आणि रवी देशमुखने मला पहिला फोन केला की दमानी पुरस्कार सोलापूरची घोषणा होती आणि आता कुठला तरी एक नव्यानं पुरस्कार सुरू झाला पाहिजे. आणि मी रवीला एवढंच विनंती केली की कोणीतरी पुढाकार घेतला तर मी करू शकतो, मी ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाही, ह्याची शाश्वती देतो, पूर्ण अधिकार त्यांना देतो. आणि सुदैवानं शोभा बोल्ली मॅडमने हा पुढाकार घेतला. त्यांची सर्व टीम काय करते काय नाही मला माहिती नसते, पण आज 10 वर्ष झालेले आहेत. रवी देशमुख विसरले असतील फोन केलेल्या खानूस, पण मी विसरलेलो नाही. आणि मग मी आज विचार केला की एक दशक संपलेलं आहे. एक पत्रकार बंधू म्हणून रवी देशमुखनं जरी मला एखादा साहित्य पुरस्कार द्यायला सांगितला असला, सूचना केली असेल, तर आज अनेक पत्रकार भेटणार आहेत. मी विचार केला, मी अपेक्षेनं आलो आहे की आज एक काहीतरी पत्रकार मला सूचना देते आणि त्या सूचनेचं प्रमाण आपल्याला पुढं काय करता येतं का याच्यासाठी मी खरं आलेलो आहे. बाकी ह्या साहित्य पुरस्कार वगैरे परीक्षक सगळे बघतात, कोणाला देतात माहिती नाही, कोण आहे माहिती नसतं. फक्त पुरस्काराच्या दिवशी आपलं मोठेपणा घेण्यासाठी मी येत असतो. करते करवी ते शोभाताई आणि त्यांची सर्व टीम आहे. खरं म्हणजे मला फक्त हे सगळेजण मिळून मला मोठेपणा देतो, त्यातच माझी छाती एक इंचभर वाढते आणि त्याच्यात आम्हाला भाव खायला मिळतो, आम्ही भाव खात असतो. या निमित्तानं मला काही विषयाला म्हणजे विचार करावा असं वाटतोय. आपल्याकडनं बी अपेक्षित करत असताना आता सामुदायिक विवाहाचा विषय निघाला. सामुदायिक विवाहाच्या बाबतीमध्ये समाजामधील 35-40 वर्षाची मुलं वयाची आहेत. या मुलांची वय एवढी होत असताना लग्न का होत नाहीत हा चिंतेचा विषय सुरू झालेला आहे. मुली देत नाहीत का मुलाची तयारी नाही, हे सामाजिक म्हणजे आत्ता आपली गरज आहे, सामाजिकची भूक आहे आत्ता. आणि मग मुली तयार होत नाही, त्याच्यावर काहीतरी आपण उपाय सर्वांनी मिळून काय सुचत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की सांगावा. आपण त्या सामुदायिक विवाहामध्ये सुद्धा यावर्षी घोषणा केली होती की यावर्षी लग्न जरा 40-45 आसपास झाली होती. आणि म्हणून मी ठरवलं की ज्या गावातून ज्या ठिकाणातून किमान 5 लग्न येतील त्या गावात लोकमंगल समूह आपली लग्न करून देईल, त्या गावात करून देईल, असं सुद्धा हे केलेलं होतं. जेणेकरून ह्या समस्या सुटण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे, पूर्ण प्रयत्न आहे का नाही मला माहिती नाही, पण छोटासा प्रयत्न करतो आहे. याचबरोबर आपल्या जिल्ह्यात भेडसावणारे प्रश्न अनेक असतील, पण मला जी वाटतं या गावातला तरुण, आपल्या ग्रामीण भागातील जो गावाकडचा मुलगा आहे, हा तरुण पुणे, मुंबई, सोलापूरसारख्या शहरात राहायला लागलेला आहे आणि गावं ओसाड पडत चाललेली आहेत. गावाच्या शेतकऱ्याला शेती करायला कुणी तयार नाहीत, शेतकऱ्यांना मुलाला मुली द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी परिवर्तन करावं आणि म्हणून लोकमंगलच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावं हे पुढाकार घेऊन समृद्ध गावं करण्याची संकल्पना करतो. कारण एक गाव, मी चिंचणीसारखं गाव, पंढरपूर तालुक्यातलं गाव होतं, छोटंसं गाव होतं. मला आठवतं की मी ज्यावेळेस 18-19ला त्या गावात सुरुवातीचं पाऊल टाकलं, त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की ह्या गावाला काहीतरी आपण चित्र बदलू शकतो. सुरुवातीला वाटत असतं लोकांना की मी राजकारणासाठी येतो आहे, बहुतेक इकडे निवडणूक माड्याला लढवणार आहे, पंढरपूरला लढवणार आहे, काय चर्चा असतात. परंतु ह्या मी राजकारणात असल्यामुळे स्वाभाविक आहेत. आणि मग मी 18-19पासून त्या गावात गेलो. आज मला सार्थ अभिमान आहे. 18-19ला त्या गावातली सर्व नागरिक हे बाहेर कुठंतरी कामाला जात होते, परंतु आता 100% नागरिक, महिला त्याच गावात राहून काम करतायत आणि रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि हेच मॉडेल मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो. अनेक गावाला मी भेटी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता पुढच्या काळामध्ये सरकुळी पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे, ते सुद्धा गाव असंच सुंदर गाव होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. वडाच्या वाडीला परवा जाऊन आलो माढा तालुक्यामध्ये, ते सुद्धा गाव छोटंसं गाव आहे,
पण एक समृद्ध गाव करण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक पाऊल चांगलं. भेंडसारख्या ठिकाणी आज विदेशातली 13-14 विदेशातले लोक जर आपल्याकडे येत असतील तर भेंडसारख्या गावाला पाण्याचा प्रश्न असेल, गॅसचा प्रश्न असेल, ह्या प्रश्नासाठी आणि स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी, प्रतिमानसी उत्पन्न वाढवण्यासाठी भेंड हे माढा तालुक्यातलं गावसुद्धा आता पुढं यायला लागलेलं आहे. आणि मी आत्ता अशा आमच्या मतदारसंघ म्हणून मी कधी विचार करत नाही, पण सहज यत्नासारख्या गावात एकाला घेऊन गेलो. मला सार्थ अभिमान आहे, विंचूरचे सरपंच माझ्याबरोबर आले होते तिथं आणि गावकऱ्याबरोबर मी संवाद केला. 31 समित्या केल्या मी तिथं गावात आणि त्या समितीच्या प्रमुख केले. हे सर्व समित्या प्रमुखांनी जबाबदारी काय गावच्या सहभागातून गावचं समृद्ध करायचं, गावांचा सहभाग घ्यायचा, सर्व विषयांमध्ये सहभाग घ्यायचा आणि जिथं कुठं कमी पडेल तिथं कुणाकडून मग काही गोष्टी केंद्र सरकारची मदत काय घेता येते का, राज्य सरकारची मदत काय घेता येते का, जिल्हा नियोजन विभागाकडनं काय घेता येतं का, मतदारसंघ म्हणून आमदार निधी आणि बाहेर म्हणून कुठंतरी आपल्या त्या आमदारांना विनंती करून त्या निधी तिथं देता येते का, किंबहुना त्या स्थानिक गावातील बाहेरगावला गेलेले मान्यवर आहेत, उच्च पदावर आहेत, मोठे उद्योगपती आहेत, त्यांचा सहभाग घेऊन गावाचं परिवर्तन करायची संकल्पना मी गेल्या 8 वर्षापासून कृषी पर्यटनाच्या बाबतीमध्ये सातत्यानं प्रयत्न करतो. आत्ता थोडंसं यश आहे. गावाकडचे आमचे शेतकरी खूप मोठा दिलदार माणूस आहे. तो हुरडा विकायची मानसिकता नव्हती, परंतु सातत्यानं सांगून आत्ता कुठं तर 1-2% फरक पडल्यासारखं वाटायला. हुरडा आत्ता विकायला सुरू झालेला आहे. आज आमच्याकडे हुरडा संभाजीनगरवरून येत होता. आता मला सार्थ अभिमान आहे, माझ्या मतदारसंघातलं अकोले मंदुर हे गाव हुरडाच्या नावानं प्रसिद्ध होऊ शकतं. आणि मी गावागावातल्या तालुक्यातल्या बैठका घ्यायला लागलो. म्हणजे असं मतदारसंघ म्हणून बार्शी तालुक्यातली बैठक झाली, सांगोला तालुक्यातली बैठक झाली, पंढरपूरची बैठक झाली, उत्तर तालुक्याची झाली, दक्षिण तालुका पूर्ण म्हणजे अक्कलकोट मतदारसंघासहित आपण मला असं वाटतं की जास्तीत जास्त गाव आपल्यालाही माध्यमातून विनंती करतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज आमच्या भागामध्ये खरं म्हणजे रोजगार निर्मितीसाठी काय करावं लागेल ह्याच्यासाठी सुद्धा स्थानिक तरुण मित्रांनी एकत्र करतो आहे. तुम्हाला जो व्यवसाय करायचा तो करा, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. आणि सुदैवाने राज्य सरकारची जी योजना आहे, व्याज परताच्या योजना आहेत, ह्या सर्व समाजासाठी लागू आहेत. आता अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, OBC महामंडळ असेल, बसवेश्वर महामंडळ असेल, पर्यटन योजना असेल, पर्यटन योजनाबरोबर अमृत योजना असेल, ज्या कुठं घडसत नाही त्या अमृत योजनेमध्ये सुद्धा बसू शकतो. सर्वात महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं पर्यटनाचं आहे. आज कृषी पर्यटन असेल किंवा तीर्थक्षेत्र आपल्या मोठ्या आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची निगडीत असलेला जर कुणी पदार्थ तयार करत असेल, गाड्या घेत असेल, होमस्टे करत असेल, ह्या सगळ्यांना आपण मदत करायचं ठरवते. मला सार्थ अभिमान आहे. जिल्ह्यातल्या जवळपास 2200-2300 मुलाला ह्या माध्यमातून 100-125 कोटी रुपयाचा निधी आपण त्या मुलांना उभा करून दिलेला आहे. आणि ह्यातले मोठ्या प्रमाणात आता व्यवसाय हळूहळू सुरू होते. आणि पुढच्या काळामध्ये ह्या मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त निधी लोकमंगल बँकेच्या माध्यमातून देऊन किमान 1000 कोटी रुपये 2026 मार्चपर्यंत 1000 कोटी वाटपाचं उद्दिष्ट ठेवते. मला सोलापूर जिल्ह्यातील तरुण मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही स्वप्न बघा, तुमची स्वप्नपूर्तता करण्यासाठी आपण बसू. आपलं वैयक्तिक काय अडचणी आहे ते सोडवू. तुम्हाला जिथं जिथं मदत लागते ती मदत करण्यासाठी मी सदैव तयार आहे. माझ्या ग्रामीण भागातल्या महिला बचत गट असतील, या महिला बचत गटांनी खूप मोठी उत्पादनं छोट्या मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. त्या उत्पादनाला सुद्धा मला आठवतं की मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस मी पेस्ट भरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी प्रदर्शन भरवले आपण. आणि ह्याच्यातून सोलापूर जिल्ह्यातल्या ह्या महिला बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनाला विक्रीची व्यवस्था केली. ते थोडंसं कोरोनानंतर अखंडित झालं, ते आता परत चालू करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सर्व बचत गटाच्या महिलांनासुद्धा विनंती राहणार, आपण उत्पादन करा. तुमच्या उत्पादनाची चैन, एक चांगली मार्केटची चैन कशी उभा करता येईल आणि तुमची उत्पादनसुद्धा कशी विक्री करता येईल हे प्रयत्न करतो आहे. सोलापूर जिल्हा आपल्या सर्वांच्या मदतीने लोक सहभागातून आपण सर्वांनी मिळून
किमान पहिल्या 10मध्ये तर आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्याची गरज आहे. ते कराल अशी अपेक्षा मी बाळगतो आहे मी. आणि मी पुढं अजून कधीतरी सांगतो की माझं नियोजन काय ते पुढं काहीतरी. आज ते 2 विषय निघाले, सामुदायिक विवाह म्हणून विषय निघाला. मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आमच्या सर्व म्हणजे निवड समिती असेल, शोभा बोली, त्यांच्या सर्व टीमचं आपल्यातर्फे मनापासून आभार. धन्यवाद. पुरस्काराची रक्कम वाढवायचं काय इच्छा आहे का? म्हणजे काय म्हणजे काय वाढवायचं म्हणजे 50-50 काय किती आता जे आहे त्यापेक्षा काही वाढवायची, किती वाढवायची? रक्कम वाढवायची का संख्या वाढवायची? नाही नाही, पुरस्काराची रक्कम म्हणजे नक्की आपण समितीच्या पुढे प्रस्ताव ठेवू. आपण कृषी म्हणजे त्याला नाव काय द्यायचं आपण ठरवू जरा. पण मला असं वाटतं की माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या जाणत्या राजाचा सन्मान वाढावा, त्याला प्रोत्साहन मिळावं. आणि म्हणून कृषी पुरस्कारसुद्धा 1 जुलैला 100% 1 जुलैला पहिला पुरस्कार करू. धन्यवाद. आज मी इथं आल्याला तुम्हाला सार्थक झालं सारखं वाटलं. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।